सोलापुरातील मोहोळ तालुक्यात जेवण करत नाही, शाळेला जात नाही या कारणावरून सावत्राईने 3 वर्षाच्या मुलीचा गळा दाबून खून केला। वडवळ परिसरात 1 ऑगस्ट रोजी सावत्राईने केलेल्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे। या प्रकरणी सावत्राईच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। अन्य 2 मुलींनी सावत्राईच्या कृत्याची माहिती दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडीस आला। तेजस्विनी नागेश कोकणे असं आरोपी महिलेचे नाव आहे। मोहोळ पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबल अश्विनी सतीश घोलप यांना 1 ऑगस्ट रोजी गुरुदेव तानाजी खरात यांचा मोबाईलवरून कॉल आला होता। वडवळ बस स्टॉप येथील मोहोळ रेल्वे स्टेशन रोडवर 15 दिवसांपूर्वी एक कुटुंब राहण्यासाठी आले आहे। त्यांच्या घरासमोर 2 मुली रडत बसल्या आहे। त्यांच्या अंगावर भाजलेल्या जखमा दिसत आहे। तुम्ही चौकशी करा असं फोनवरून सांगण्यात आलं होतं। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले। चौकशीत नागेश कोकणे हा कुटुंबासह तिथे राहत असून त्याच्या घरात 3 लहान मुली असल्याची माहिती मिळाली। घरातून नेहमीच मुलींचा जोरजोरात रडण्याचा आवाज येत असतो असंही चौकशीत कळलं। त्यानंतर पोलिसांनी घराबाहेर बसलेल्या 2 मुलींना विश्वासात घेऊन विचारपूस केली। त्यावेळी मुलींनी आमची दुसरी मम्मी व पप्पा आमच्या लहान बहिणीला घेऊन दवाखान्यात गेले आहे असं सांगितलं। आई लहान बहीण जेवण करत नाही आणि शाळेलाही जात नाही म्हणून तिला अंगावर चटके देत असल्याचंही सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली। शुक्रवारी सकाळी 10:30च्या सुमारास रागाच्या भरात तेजस्विनीने 3 वर्षीय मुलीचा गळा दाबून हत्या केली। 2 मुलींकडे विचारणा केली असता त्यांनी कीर्ती ही जेवत नसल्याने मम्मीने कीर्तीला हाताने गळ्यात दाबून मारल्याचे सांगितले। याबाबत कोणास सांगू नका असे आम्हाला तेजी मम्मीने सांगितले होते असंही या मुली म्हणाल्या। दरम्यान फिर्यादीनुसार तेजस्विनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तेजस्विनीला अटक करून न्यायालयात हजर केले असता 5 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली।